नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि एकदम स्वस्त असाल. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असतो, पण बरेच दिवस मी कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. आता व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण असं की मी माहेरी गेले होते, त्यामुळे कोणतेही व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल माहेरी जाणं मग ह्यात काय नवल, प्रत्येकजणी जातातच की. आता किती जरी यूट्यूबर्स आहेत, ज्या महिला आहेत त्या माहेरी गेल्यानंतरही व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करतात, पण मी व्हिडिओ कोणताही बनवलाही नाही आणि अपलोडही केला नाही. त्याचं कारण असं की माझं बाळ लहान असल्यामुळं मी माहेरी जाऊ शकले नाही, कारण लॉंग डिस्टन्स 3-4 दिवसाचा प्रवास असायचा, त्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. जवळपास 1 वर्षभर झालं मी गेले नव्हते. आणि आता आई वगैरे सगळे इकडं शिफ्ट झाल्यामुळे 2-2.5 तासाचा प्रवास होता, त्यामुळे मी संक्रांतीचं निमित्त गाठून माहेरी गेले होते. 15 दिवस मस्त एन्जॉय केलं. फोनचा आणि माझा काहीही संबंध येणार नाही, इतकं छान प्रकारे एन्जॉय केलं. आता सुट्टी संपून परत आलेली आहे. आता आल्यानंतर आपलं काम जे आहे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचं ते सुरू करावं म्हटलं. मग तुमच्यापर्यंत हा निरोप पोचवायचा होता की मी 15 दिवसात कोणतेही व्हिडिओ बनवले नव्हते, आता बनवेल. तुम्ही बघत राहा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. काही चुकत असेल तर तेही सांगा. आता तुम्ही म्हणाल की हे यूट्यूब चॅनल म्हणजे कधी झालं. आता प्रत्येक जणांना माहिती असेलच असं नाही. काही जण माझे व्हिडिओ बघतात त्यांनाच माहिती असेल की हाऊसवाईफ प्रणिता म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तिथं मला जे असे आवडतात किंवा माझी ज्यात आवड आहे त्या रिलेटेड थोडे व्हिडिओ टाकत असते. आणि प्रत्येक गृहिणी म्हटलं की काही गृहिणी अशा असतात की ज्या पटकन व्यक्त होत नाहीत आणि आपल्या मनातले सांगावंसं वाटत असतं, पण तशी व्यक्ती भेटत नाही. मग यूट्यूब हे चांगलं माध्यम वाटलं की आपल्या जे मनात आहे ते बोलू शकतो आपण. तिथं आपण व्यक्त होऊ शकतो. आपल्याला काय आवडतं किंवा आपण किती काय चांगलं बनवू शकतो हे लोकांना दाखवू शकतो. काही जण असतात जे आवडतात ते बघतात, काहींना नाही आवडत ते नाही बघणार, तर त्यांचा प्रश्न आहे. आणि व्यक्त होण्याचं कारण असं की प्रत्येकांना व्यक्त होता येईल असं काही नसतं. काही जण सगळ्या गोष्टी मनात ठेवतात आणि शेवटी हे सोशल मीडिया आहे, त्यामुळं आपण कितीही सांगावंसं वाटलं तरी आपल्या पर्सनल गोष्टी आपण इथं शेअर करू शकत नाहीत. पण ठराविक गोष्टी आहेत त्या आपण शेअर करू शकतो. आपला आनंद, आपलं सुख दुःख आपण काहीतरी त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकतो, जेणेकरून ते आपल्याला रिलेट करतील किंवा आपल्याला समजूमच की त्या खूप छान प्रकारे सपोर्ट करतात किंवा त्या सुखाशी किंवा त्या दुःखाशी ते एकदम रिलेट होतात, सांगतात असं झालं तसं झालं. म्हणजे आपल्याला इथं खूप छान प्रकारे मैत्रिणी म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा आई, मावशी, काकू अशा प्रकारे नाती भेटतात आणि तेच खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं यूट्यूबवरती मी व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठं चुकत असेल तर हक्काने सांगा, मी नक्की प्रयत्न करेन ती चूक सुधारण्याची. आणि मी काय असं डेली रुटीन वगैरे दाखवत नाही. मला ज्याविषयी किंवा ज्या गोष्टीविषयी एखादं आवडतं त्याविषयी मी बोलते. त्यामुळं मी थोडाफार प्रयत्न करते. चुकत असेल मान्य आहे, कारण मी पण नवीनच चालू केलं आहे. मी काय त्यात प्रो वगैरे नाही आहे. त्यामुळे चुका ह्या सगळ्यांकडून होतात. चुका करत करतच आपण शिकतो आहे आणि आपल्याला शिकवणारेही इथं भेटतात. त्यामुळे आपण काय शिकायचं आणि किती शिकायचं हे आपल्यातच असतं. त्यामुळं तुम्हाला काही एखादी विषय जर वाटत असतील तर मला सांगा, ह्याबद्दल व्हिडिओ बनव, तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. आता तात्पुरतं मी मला ज्या विषयाबद्दल आवडतं त्याबद्दल मी व्हिडिओ बनवत असते, भले की ते ट्रेंडला वगैरे नसतील. त्यामुळं काही जास्त माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, पण ठीक आहे, आपलं नवीन चॅनल आहे, जास्त अपेक्षा करायची नाही. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा. इतकंच आत्तापर्यंत चालू आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघा, आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चुकत असेल तर हक्काने नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.